हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. संध्याकाळचे वाजले आहेत 5. मी घर सर्व आवरून घेते, कचरा वगैरे काढून घेत आहे. आज मी घेतली होती सुट्टी कारण थोडं डाऊन वाटत होतं, तब्येत थोडी ठीक नाही आहे. आरामाची गरज असते कारण जसं तुम्हाला माहीतच आहे माझं ट्रॅव्हलिंग खूप जास्त असल्यामुळे नायगाव टू ठाणे ट्रॅव्हल करणं इट्स नॉट इझी, बट स्टील मी ते करते. आणि त्यामुळे कधी-कधी मला आरामाची सक्त गरज असते आणि त्या कारणांसाठी मी कधी-कधी सुट्टीसुद्धा घेते. घरातली सर्व कामे आवरून झालेली आहेत. संध्याकाळी मस्तपैकी आता म्हटलं थोडं आज फ्रेश होते आणि आज तुमच्यासोबत मी माझं थोडं स्किन केअर शेअर करते. तर आधी मी टोनर यूज केलं पण ती क्लिप राहिली. तर टोनर मी रोज वॉटर जे टोनर असतं माझ्याकडे प्लमचं आहे ते यूज केलं आहे आणि त्यानंतर मी पिलग्रीमचं मॉइश्चरायझर छान यूज केलं. तर ते छान असं लावते स्किनला आणि थोडं मसाज करून घेते. त्यानंतर मग सनस्क्रीनसुद्धा मी पिलग्रीमचंच सध्या यूज करत आहे, जे मला इफेक्टिव्ह वाटते आणि खूप छान वाटते. आणि ते लावल्यानंतर ना स्किनला एक छान असं ग्लो येतो आणि माझी स्किन ड्राय स्किन आहे माझी, त्यामुळे मला थोडी ऑइली स्किन जेव्हा होते ना तर मला खूप जास्त आवडते कारण माझी स्किन ऑल सीझनमध्ये ड्रायच असते. तर मग त्यामुळे मला हे पिलग्रीमचं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन खूप जास्त आवडतं. त्यानंतर थोडी स्लाईटली मी पावडर यूज केली आणि आत्ता मी लिपस्टिक अप्लाय करत आहे. तर ही आहे मेबिलिनची लिपस्टिक आणि जी मला फार आवडते आणि असं छान मस्तपैकी रेडी झाली आहे कारण आत्ता मला ॲक्च्युली जायचं आहे खाली यासाठी जायचं आहे कारण आकाशचे कपडेसुद्धा आयनिंगसाठी द्यायचे राहून गेले आहेत. तो मला म्हणाला होता की सकाळीच दे, पण म्हटलं की सोड, आळस करून करून ते राहून गेलं आणि आत्ता मी खाली जाऊन थोडं सामान आणि ते करून येते. हे आहेत इस्त्रीचे कपडे जे मी खाली घेऊन जाते आणि इस्त्री करून आणते. त्याचबरोबर काही मला सामान घ्यायचं आहे तोसुद्धा घेऊन येते. तर ऑलरेडी मी वरती आली आणि आता दूधसुद्धा घेऊन आली. मस्तपैकी फर्स्ट क्लास आता कॉफी बनवते माझ्यासाठी. आकाशला यायला तर लेट होणार आहे, त्याचा कॉल येऊन गेला. त्यामुळे आता मी माझ्यासाठी फक्त कॉफी बनवते. तो आल्यानंतर त्याच्यासाठी चहा बनवणार कारण तो टी लवर आहे. आज जेवणामध्ये मी बनवत आहे भेंड्याची भाजी, आकाशची फेवरेट, सोयाबीनची भाजी, चपाती, दाल राईस हे सगळं मी बनवत आहे कारण आज मी घरी होते, थोडा आरामसुद्धा झालेला आहे म्हणून. अदरवाईज जेव्हा मी नॉर्मली ऑफिसला जाते तेव्हा मी डेली नाईटमध्ये चपाती बनवत नाही. जेव्हा माझ्याकडे बराच वेळ असतो तेव्हाच मी ते सगळं बनवते. अदरवाईज दाल राईस किंवा जे सिम्पल असेल आणि कमी वेळात बनेल तेच बनवते. आणि आकाशचं असं काही हट्ट नसतं किंवा की मला हेच हवं आहे किंवा तेच हवं आहे. जे बनतं ते तो खातो. फक्त भाज्यांमध्ये थोडं आहे, अदरवाईज नाही. आणि फ्रीजमध्ये स्वीट होतं, गुलाबजामुनसुद्धा होते आणि रसगुल्ले. तर म्हटलं एक रसगुल्ला खाऊन घेते कारण दुपारी खायचं राहून गेलं. कॉफी घेण्याच्या आधी रसगुल्लासुद्धा खाऊन घेतला आणि कॉफी वगैरे घेऊन झाला. जेवणाची तयारी इथे मी ऑलरेडी केली आहे, कुकर लावत आहे. त्यानंतर इथे सोयाबीन ते मी कट करून ठेवले आहेत. कांदा, टोमॅटो, मिरची, भेंड्याची भाजीसुद्धा छान अशी कट करून ठेवली आहे. म्हणजे सर्व प्रिपरेशन आधी आपण करून ठेवलं ना कुकिंगचं की खूप इझी पडतं ते. लगेच दोन्ही साईडला 2 फोडणी द्यायच्या आणि पटापट जेवण होऊन जातं. पण मेन जो टाईम असतो तो प्रिपरेशनचा टाईम असतो. कोणतीही रेसिपी किंवा कोणतीही गोष्ट बनवण्याच्या आधी जो मेन टाईम असतो तो प्रिपरेशनचा. तर ते माझं ऑलरेडी झालेलं आहे. इथे कुकरसुद्धा लावलेला आहे. इथे सर्व कटिंग्स तुम्ही पाहू शकता की मी कशी तयारी केलेली आहे. आणि ऑलरेडी वाटण माझे केलेलेच असतात. फ्रीझरमध्ये मी ॲटलीस्ट 15 डेजसाठी स्टोअर करून ठेवत असते कारण डेली ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हे महत्त्वाचं आहे कारण नसतो तेवढा वेळ. त्यामुळे जसं पॉसिबल होईल तशा गोष्टी हँडल केल्या जातात. सो असा होता आमचा आजचा डिनर. त्यानंतर मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय केली. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.